लागेल. ज्ञानासोबत थोडं भगवंताचं प्रेम आहे, पण भक्ती निर्माण झाली पाहिजे. भक्तीमुळे काय होतं, मनामध्ये ओलावा निर्माण होतो आणि ज्ञानामुळे मन थोडंसं वृक्ष होतं. त्या उद्धवाला सांगताना सुद्धा भगवंत म्हणतोय की तू एवढा मोठा ज्ञानी, तुला हे मी असं लहानचं काम सांगतोय, तुला चालेल ना? हे खरं काम तुझ्या जोगं नाहीये, तरी पण मी तुला सांगतोय, तर माझ्यासाठी तेवढंच काम करशील ना उद्धवा? हे भगवंत काय करतो, ज्ञानी माणसाला सुद्धा त्याचा सन्मान देतो. ऑर्डर दिल्यासारखं काम सांगत नाही. जे आपल्यासाठी काम करतात त्यांच्यावरती प्रेम करायला शिका, त्यांना मायेने त्यांच्याशी बोला. तुम्हाला ते मानतात म्हणजेच काय करतात, ते तुमच्यावर प्रेम करतात. त्या प्रेमाचा दुरुपयोग करू नका. म्हणून तो म्हणतोय, तू जाऊन सांग त्या गोपींना, हरी आहे सुखरूप म्हणून भेटताची त्या सांगावे. सगळ्यांना सांग की हरी कसं आहे, अगदी सुखरूप आहे, अजिबात त्याची काळजी करू नका. सांग की समजता फुटिले प्रत्युत्तर त्या मागावे. सगळ्यांची मी विचारपूस केली आहे असं त्यांना जाऊन सांग. पण त्यावर त्या काय म्हणतायत त्याचं उत्तर काय कर, तुम्हाला नक्की घेऊन ये. कथुनिया ज्ञान हे तयाते सांगा की शोक त्याचावे. तुला जे ज्ञान आहे ना उद्धवा, ते तू त्यांना जाऊन दे. त्या भोळ्या भाबड्या त्यांना ते ज्ञान नाही. तुला त्यांना ज्ञान देण्याकरता मी पाठवत आहे, तर त्यांना ज्ञान दे. आणि ज्ञान दिल्यामुळेच काय होईल, ज्ञानी माणसं प्रॅक्टिकल असतात आणि भक्तिभाव असणारे इमोशनल असतात. गोपी कशा होत्या, इमोशनल होत्या. आणि उद्धव कसा होता, ज्ञानी होता, म्हणजे प्रॅक्टिकल होता. ज्या वेळेला भक्ती असते आणि भक्तीमुळे मनाला यातना दुःख शोक जास्त होतो, पण त्याच वेळेला एखादा ज्ञानी माणूस आपल्याला भेटतो आणि तो काय सांगतो, थिंक प्रॅक्टिकल, हे सगळं असंच चालणार, हे जीवन आहे वगैरे वगैरे. तर हे ज्ञान तू काय कर, त्या गोपीला नेऊन दे, त्याला जाऊन सांग, हे कार्य नव्हे तुझं जोगे, मजसाठी जावे वेगे मज. हे कार्य नव्हे तुझं जोगे, मजसाठी जावे वेगे. हे मध्व मुनीश्वर सांगे, ज्ञान पवे ज्ञान जयांचे. त्या गोकुळवासी जनांचे, त्या गोकुळवासी जनांचे. उद्धवा शांत कर जाना, त्या गोकुळवासी जनांचे. उद्धवा शांत बन बनता, त्या गोकुळवासी जनांचे. त्या गोकुळवासी जनांचे सांत्वन गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपींकडे भक्ती, त्यांच्याकडे ज्ञान